करता करता बाप रे, तू काय केलं बाई ये मम्मी. दादा पप्पा. विच नंबर 3. व्हेरी गुड. नेक्स्ट की कमेंट करा. ओ बापरे शिवाय शायनिंग बघ. अजून अजून किती शायनिंग मारायची तुला. खूप आगाऊ पोरग आहे माझं, खूपच आगाऊ आहे का रे. अरे हाय हॅलो गुड मॉर्निंग. माझा आता पप्पा मटन फिश आणणार. ओ बापरे तुझे पप्पा मटन फिश आणणार आहे. हा फिश का बोल. अच्छा फिश उलट असं फिश आणणार आहे. मग तुला आज फिश खायचा. हा फिश नाही खायचा आहे, मटन फिश. मटन फिश खायचं. तुला आवडतं हा पण ते खायच्या पहिले तू काय खातोय. हे काय तुझ्या ताटलीत. जिलेबी. कशाला जलेबी म्हणतो तो. तू जलेबी कोणती दाखव. कोणती जलेबी आहे. मनू काढणार तो जलेबी म्हणतो. आणि हा काय आहे काजू. काय आहे काजू बदाम. ते कोण खाणार आहे काजू बदाम. तुला आवडतं. चला कसे आहात तुम्ही सगळेजण. नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे माझे वाक्य पूर्ण करायला माझा पलम आहे. हो ना पमा. तर आज आहे संडे. आजचा ब्लॉग आहे तुम्हाला संडे स्पेशल ब्लॉग. आणि आज संडे असून आम्ही घरात दिसतोय तर त्याचं कारण असं आहे. पमा हातात धर बबडे, हातात धरून खा. तर त्याचं कारण असं आहे की काल होतं सॅटरडे. काल होता आजीचं कार्यक्रम. खूप सारं थकलेलो आहे. खूप सारं म्हणजे कंटाळा आलेला आहे. तुम्हाला दिसलंच आहे कालच्या ब्लॉगमध्ये की किती जीव थकलेला होता. आणि त्यामुळे आज ठरवलं की संडेला आपण घरीच आराम करूया. कुठेही बाहेर न जाता मस्त घरीच नॉनव्हेज बनवूया. आणि राहिला नॉनव्हेजचा प्रश्न. जर संडेला आम्ही नॉनव्हेज खाल्लं नाही तर आम्हाला संडे वाटतच नाही. हो ना पमा. तुला आवडतं ना नॉनव्हेज. फिश खातो ना तू. आणि सगळ्यात एक मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की आता माझी दोघं पोरं पण खायला लागलेले. मस्तपैकी छान खातात. परमला म्हणजे असं मटन पीस आवडतं आणि शिवायला त्याच्या पप्पांना नुसते फिश आवडतात. फिश कसा करतो पमा. असा. त्या दिवशी खेकडा कोणी खाल्ला. कसे करायचे खेकडे. त्याने ते बघितलं. त्याच्या पप्पांनी खेकडे घेतलेले होते. आम्ही फिरायला गेलो त्यांनी खेकडे खाल्ले. तर तो म्हणायचा मम्मी खेकला अशा कलायच्या. अशा कशा कलायच्या आले अशा. आणि त्याने ते बघितलं ते कसे करतात. परमने एक घास पण खाल्ला नाही. परम नाही का शिवाय नाही. आणि मी तर खातच नाही ते. फक्त त्यांनीच खाल्लेलं. तर आता ते आणतील नॉनव्हेज बनवू आम्ही मस्तपैकी घरीच. आणि छान असं आराम करू आज. हो ना. कोक. कोक प्यायचंय तुला. ओ बापले अजून काय खायचं. तू काहीतरी बोल ना त्यांच्याशी. त्यांना तू खूप आवडतो ते सगळे म्हणतात. बोलायचं नाही. काय बोलतो त्यांना सांग. तुमचं जेवण झालं का. तू नको उत्तर देऊ. तू त्यांना विचार. त्यांना म्हण तुम्ही आज संडेला कुठे चालले. आम्ही तर आज घरीच आहे. इकडे बघून बोल ना कॅमेरामध्ये. त्यांना सांग आम्ही आज घरीच आहे. मी जलेबी खात आहे. सांडू नको तुझी जलेबी. हा चला आता वाजले 11:30 पावणे 12. खूप सारी भूक लागलेली आहे. पटकन आणि स्वयंपाक बनवते आणि मग तुम्हाला जेवताना दाखवते की माझ्या पम्मा किती छान छान खातो. हो ना पम्मा. आता लवकरच श्रावण लागेल. आमचं सगळं बंद होऊन जाईल. आता फक्त 8 दिवस राहिले बस पुढच्या संडेपर्यंत. चला त्यांना सांग ब्लॉग आलोच मी जाऊन. तुला काय झालं डोल्याला. तिखट नाही बबडी काहीच. चला ठीक आहे मग परम ब्लॉग. चला आता झाला आहे स्वयंपाक. बसलोय जेवायला. हा बोला काय हो. अगं बाई हे बघा मस्त बनवलंय. मटनची भाजी भाकरी कांदा
इकडे आहे भात. तर मी काय म्हणते, आहो याची अर्धी भाकरी इकडे आला, पहिले मोडा वेगळी. मोडून खातो का लावून खातो? नाही मोडूनच खाईल तुम्ही, त्याला खाऊ घालेल. लावून पटकन संपते. लावून तू मांडी घाल, मांडी घाल. बस पटके द्यायची ना. याला आहे ना आम्हाला असं दोघांच्या मध्ये पॅक करून बसावं लागतं. या लेकरूचं काहीच टेन्शन नाही आम्हाला, पण ना यातच खूप टेन्शन आहे. काय आहे? नाही लगेच पाणी नाही भेटणार. ठीक आहे त्याला मोडूनच द्या. काय करतोय? त्याला मोडून द्या. कोणाला? नाही मोडून संपत नाही लवकर, नाशी घातली लवकर संपते. बरं ठीक आहे चला. तर परम आवाज कमी कर, लगेच मोबाईल पाहिजे का तुला? चला मग मस्तपैकी संडे स्पेशल आम्ही बनवलंय मटनची भाजी भाकरी. तर या तुम्ही पण जेवायला. परम ए परम त्यांना म्हण या जेवायला. अय तुला मी काय बोलायला लावलेलं होतं? आणि आम्ही काय बनवलंय? मला खूप आवडतं. नागातली बोटं काढ. ठीक आहे चला जेवतो मग आम्ही जेवून घेतो. खरंच खूप आगाऊ आहे माझं कॅरेक्टर. भात पण आहे, भाकरी पण खावी लागणार आहे पहिले आणि नंतर भात. आता इथून पुढे तू अशीच माझ्या जवळ आपल्या दोघांच्या मध्ये बसशील जेवायला. चला आता जेवायला बसतो, या तुम्ही पण. काय सिम्बॉल येतोय? सिम्बॉल ओके बटन दाबल्यावर जातो. आणि अजून आमच्या रिचार्जला 7 दिवस बाकी आहे, 6. आणि अजून आता ते ओके बटन आमच्या खराबच आहे. तर पाहता माझी मम्मी कसं डोकं लावती. करता करता बाप रे काय केलं बाई ये मम्मी. आता पप्पा रागवतीलच तुला. अरे तुला ते सिम्बॉल घालवायचं आहे म्हणून मी एवढे उद्योग केले. दाखव ते बघ गेला सिम्बॉल. ते बघा गेला. आता किती जुगाड लावला बरं. पण रिमोट आता पप्पांच्या आहेच बोलणे. तोडला आपण रिमोट. ते ना काय कर चालू आहे मम्मी ते असं लाव. हा कसं लाव ना, तसं होतं तसं. हा थांब करते मी आता काहीतरी परत जुगाड करते. तसं लाव त्याच्यावरती हे लावून दे, ते पण जोडून जाईल ना. टेप. हा बघ चल. नाही तर एकदा पण याच एकदा लावून पाहिजे जोडून गेलं तर. जुडलं. झाला पाय झाला रिमोट. ओके वाटत पण नाही तुटलं होतं कधी. तुटलं होतं कोणी म्हणेल का? हाय का अशी हुशार मम्मी कोणाची सांगा. हो ना. आज संडे विचार केला होता मस्तपैकी आराम करू, पण कसला आराम. हे बघा तुम्हाला दाखवते किती वाजले. 2:30 वाजत आला. अजून माझे घरातलेच कामं चाललेले. आता जेवण वगैरे झालं. काय? हा पमा बघा इकडे. पमा जो झाला का? चला आता गाई करून घ्या चला. तर साहेबांनी आणली भाजी 1 वाजता. त्याच्या पुढे ते शिजलं वगैरे सगळं झालं आणि सगळं टोटल काम आवरत 2:30 वाजत आले. हे बघा इकडे किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे. हा किचन असं तेव्हाच मी क्लीन करते, म्हणजे धुते जेव्हा आम्ही काहीतरी नॉनव्हेज बनवतो. नाही तर मी कपड्यानेच पुसून घेत असते. जास्त मी काय म्हणता गॅस धुवत नाही, कारण गॅस जर धुतला ना तर तो लवकर खराब होतो त्याच्यामुळे. तर चला आज तर मला खूप सारा आराम करायचा होता, पण कसला काय आराम. आता वाजत आले 2:45. आता थोडंफार लोळते. बघा अजून मला इन्स्टाच्या रील एडिट करायचे आहे, यूट्यूबवर शॉर्ट एडिट करायचे आहे. आता हो गेले मोबाईल घेऊन वरच्या बेडरूममध्ये झोपायला. आता पुन्हा जर बेडरूमचा दरवाजा वाजला तर ते पुन्हा ओरडतील. अरे यार म्हणजे मला असा आरामच नसतो. थोडं स्वयंपाक झाला हे झालं की लगेच रील एडिट करा इन्स्टासाठी, पुन्हा शॉर्ट एडिट करा यूट्यूबसाठी. ते चालूच असतं माझं असं एक ना एक. चला पण आता आहे ना थोडंसं मी आराम करते आणि 3-3:15ला एडिट करायला बसते. तर चला आता भेटूया डायरेक्ट संध्याकाळी. खूप सारा थकवा पण आलेला आहे, झोपायची पण इच्छा आहे. बघूया वाटलं
तर थोडं झोपते, नाही तर मग एडिट करत बसते. चला भेटू संध्याकाळी, तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. आता मस्त अशी झोप झाली आणि उठली मी. बघा वाजत आले तिकडे 5 आणि बघा इकडे मस्त ठेवला आहे चहा करायला. आता हा चहा उकळला की मस्तपैकी TV बघत थोडा चहा घेणार, रिलॅक्स करणार आणि त्यानंतर परम उठेल. परम झोपलेला आहे अजून. हे बघा इकडे आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा अजून परम झोपलेला आहे. तो उठला की त्याला फ्रेश वगैरे करेल आणि नंतर त्याचा थोडा अभ्यास घेईल. तेव्हा इकडे मस्त चहाला उकळी आली आहे, गार गार हवा आणि मस्त अद्रकवाली गरम चाय, खूप भारी. चला मग असंच ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आता झाले मस्त अशी संध्याकाळ, वाजत आले 6:30. ते बघा इकडे झालाय आता परमचा स्टडी टाइम. परम कोणता टाइम झाला तुझा? नीट बोला बाबडी. स्टडी टाइम. दादाला सांग क्रेयॉन आणून दे. शिवाय ए शिवाय अरे ते कवर बघ ना त्याचं. तू मोठा आहे ना. हो क्रेयॉन आण त्याला. तू अरे आण ना क्रेयॉन. हाँ पमा चलो अभी क्या करेंगे हम? स्टडी. हाँ त्यांना सांग आता मी स्टडी करतो. तू सांगत नाही का? सांग मग. आता मी स्टडी करतो आणि तुम्हाला थोड्या वेळाने, तोपर्यंत ब्लॉग 1 2. व्हेरी गुड. नेक्स्ट पेज. विच नंबर? 3. व्हेरी गुड. नेक्स्ट पमा. विच नंबर? 4. विच नंबर? ओके ठीक है. चलो अभी करेंगे हम इसको कलर. बराबर. वेरी गुड. विच नंबर? 2. विच नंबर? 2 नहीं 2. हाँ करो, निकालो अच्छे से, आउटलाइन के बाहर नहीं. शिवान अच्छे से निकालो बबड़ी. ये 2 इधर से निकालो. करना स्टडी करना. शिवाय मी कसं तुला हात धरून शिकवलं? मी कसं हात धरून शिकवलं तेव्हाच तुला यायला लागलं ना. आता सांगते तर परमचा हात धरून शिकवता नाही म्हणतो. नो बाबडी. 2. व्हेरी गुड. चला आता परमचा अभ्यास घेऊन घेते पहिले आणि त्याचा अभ्यास झाला की नंतर ब्लॉग. परम नंतर ब्लॉग कंटिन्यू. परम तू काय केलं? व्हेरी गुड. तुझ्या ब्रदरला विचार, त्याला तुला होमवर्क नाही का म्हणा. आवाज नको करू. त्याला विचार तुला होमवर्क नाहीये. कर ना तू पण. हो तू काय करायला गेली तिकडे? शिवान आता थार काय करणार आहे तू? अरे वा. स्टडी टेबल वरून स्टडी टेबल वरून थार जाते तुझी. व्हेरी गुड. चला आता पमा ये ठेवू पहिले स्कूल बॅग मध्ये. परम स्कूल बॅग मध्ये ठेवून ये जा. आमची गाडी ब्रेक पण मारती. चल कर. बेडरूम मध्ये ठेवून ये जा. ए परम बेडरूम मध्ये ठेवून ये बुक. ये आमची गाडी ब्रेक पण मारू लागती. ठीक आहे चला आता काहीतरी खायला बनवावं लागेल. 7 वाजत आले. काहीतरी बनवते आणि मग तुम्हाला भेटते. मम्मीला खर्च करायला लावणार आहे. चला माझा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत यांनी बघा किती पसारा घातला घरामध्ये. हा बिचारा माझा शिवाय ती पिशवी नीट उभी कर. हा बिचारा माझा शिवाय पसारा आवरतोय आणि पसारा केलेला कोणी आहे? या शिवानने. इकडे देख शिवान.
इधर देखो याने. आणि हा पण पॉपी काही कमी नाहीये, याने पण पसारा केलेला आहे. ते बघा काड्या बिड्या तोडल्या. शिवाय शिवाय ते फुल ते नीट ठेव, त्याने लक्ष ठेवलेलं आहे पॉपीने. ते कुरतडून टाकेल. म्हणजे हा परम आहे ना, परम पसारा करतो आणि बिचारा शिवायला आवरावं लागतं. परम इकडे ये. हा इधर आ. हा एवढी सायकल मागे. हे बलून राहिले, या गाड्या राहिल्या. ते बघ केवढा पसार आहे. हा इथे उभा आहे. ओ शायनिंग. कोण शायनिंग मारतय पाहिलं काय बाई? शायनिंग पा, शायनिंग पा ना शायनिंग. अरे बापरे बाई शायनिंग पा अजून. ओ बापरे ओ बापरे. अशी अशी कॅप घाल अशी. हा हे बघा शायनिंग पा. थांबा मग तुला मोठी होते ना अशी करा अशी. अरे त्यांना सांग मी कशा दिसतो. हात काढ. छान आहे का? मला कॅप कशी दिसते नक्की कमेंट करा. ओ बापरे शिवाय शायनिंग बघ. अजून अजून किती शायनिंग मारायची तुला? इतका शायनिंग मारतो ना हे पोरग, इतकं आगाव आहे. अरे बापरे अरे बापरे. आता आहे ना पप्पांना फोन कर आणि पप्पांना सांग माझी कटिंग करायची, टीचर लागवतील बल का. अजून दाखवायचंच बाकी का? हे बघायची शायनिंग पा. शायनिंग काय करतोय तू? ते बा ते बा ते बा. खूप आगाऊ पोरग आहे माझं, खूपच आगाऊ आहे का रे. अरे आणि शिवाय बसला इकडे आता मोबाईल घेऊन. शिवायला भेटला एक मोबाईल, त्याच्यामुळे शिवायला आता काही टेन्शन नाही. चला मग तुम्हाला संडे स्पेशल ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि आज मस्त थोडाफार आराम झालाय, नाही म्हटलं तरी खूप दिवसानंतर दुपारी झोपायला भेटलेलं आहे, त्यामुळे जरा रिलॅक्स फील होत आहे. चला पमा तोंडात घालते ना मन. आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. नाही हे काय असं, हे काय? ओ बापरे हे काही ना काही शिकून येतं बाबा हे पोरग. या पोराला कसं काय काय शिकता येतं काय माहिती वेगळं वेगळं. चल मला ब्लॉग एंड करायचा आहे. काय करू? कॅप हा बरोबर घातली ना. हा बरोबर आहे. काय अरे चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास आणि छान छान आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला भेटूया. बाय गुड नाईट.